टग रक्तात हवी धग, छाती आपोआप फुगते, एकदा जय शिवराय बोलून बघ. मराठा राजा महाराष्ट्राचा, म्हणती सारे माझा माझा, आजही गौरव गीते गाती, ओवाळुनी पंचारती, तो फक्त राजा शिवछत्रपती, राजा शिवछत्रपती. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये आज आदर्श राज्यकर्ता कसा असावा याचा पुढील भाग पाहणार आहोत. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण मित्रांनो शिवाजी राजांचे काय गुण आहेत, त्यांचं जे संघटन कौशल्य आहे, सहिष्णु वर्तन आहे, याबद्दल आपण पाहिलेलं होतं. आज आपण त्यांचे पुढील गुण या पाठातले पाहणार आहोत. पेज नंबर 34. आणि विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ अतिशय सुंदर बनणार आहे, अतिशय चांगली माहिती मिळणार आहे तुम्हाला, तर हा पूर्ण व्हिडिओ पाहायला विसरायचं नाही. चला तर मग स्वागत आहे आपल्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका. चला, पहिला पॉईंट आहे स्वातंत्र्याची प्रेरणा. स्वातंत्र्याची प्रेरणा. शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना एक वेगळे मूल्य आहे. हे मूल्य स्वातंत्र्याचे आहे. दुसऱ्या कोणत्याही सत्तेचे वर्चस्व न मानता आपले स्वतंत्र व सार्वभौम अस्तित्व ठेवणं हा हेतू त्यामागे आहे. परकीय आणि अन्यायी सत्तांच्या विरोधात संघर्ष करताना महाराजांनी इतरांनाही स्वातंत्र्याची प्रेरणा दिली. मुघलांच्या सेवेत असलेल्या छत्रसाल जेव्हा महाराजांना भेटला तेव्हा त्यांनी त्यास बुंदेलखंडात राहून स्वतंत्र राज्य निर्माण करण्याची प्रेरणा दिली. असे हे आमचे शिवाजीराजे. त्यांना स्वातंत्र्याची जी काही प्रेरणा होती ती प्रेरणा त्यांनी इतर राजांना सुद्धा दिली. शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना एक वेगळे मूल्य आहे. वेगळं मूल्य आहे त्यांचं. ते मूल्य कोणतं आहे तर स्वातंत्र्याचं आहे. शिवाजी महाराजाला कधीच मान्य नव्हतं दुसऱ्या कोणत्याही सत्तेचे वर्चस्व व मानता आपले स्वतंत्र सार्वभौम अस्तित्व ठेवणं हा हेतू त्यांच्या मागचा होता. परकीय आणि अन्यायी सत्तांच्या विरोधात संघर्ष करताना महाराजांनी इतरांनासुद्धा, दुसऱ्या राजांनासुद्धा स्वातंत्र्याची प्रेरणा दिलेली होती. मुघलांच्या सेवेत असलेला छत्रसाल राजा होता, त्या राजाला सुद्धा शिवाजी महाराजांनी बुंदेलखंड हे स्वतंत्र राज्य निर्माण करण्याची प्रेरणा दिलेली होती. पुढचा मुद्दा आहे महाराजांच्या कार्याची थोरवी. महाराजांचे कार्य आपण शब्दामध्ये सुद्धा सांगू शकत नाहीत मित्रांनो. महाराजांचे कार्यच एवढं आहे की ते कार्य सांगण्यासाठी, लिहिण्यासाठी जर समुद्राची शाई केली आणि आकाशाचा कागद केला तरीसुद्धा तो अपुराच आहे. एवढी कार्याची थोरवी राजांची आहे. महाराजांनी अनेक शत्रूंशी संघर्ष करत करत स्वराज्याची स्थापना केली. ही कृतीच त्यांचे प्रवर्तकत्व सिद्ध करते. परंतु या कृतीखेरीज त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये इतरही अनेक सद्गुणांचा समुच्चय आढळतो. बघा, महाराजांनी अनेक शत्रूंशी संघर्ष केला. एक शत्रू नव्हता त्यांना. चारही शाह्या होत्या. आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही आणि नंतर मुघलशाहीसुद्धा होती. या सगळ्यांशी संघर्ष त्यांचा चालू होता. आणि ही जी काय कृती होती कशासाठी तो स्वराज्य स्थापन करण्यासाठी. आणि ही कृतीच त्यांचं युगप्रवर्तकत्व सिद्ध करते. म्हणजे शिवाजी महाराजांना बदल करायचा होता, परिवर्तन घडवून आणायचं होतं. या ज्या काही अन्यायकारक सत्ता होत्या, जुलमी सत्ता होत्या, यांना उलटून टाकायचं होतं. म्हणजेच शिवाजी महाराजांची ही जी कृती आहे ही कशी आहे, युग प्रवर्तकत्व सिद्ध करणारी आहे. परंतु नुसती एवढीच कृती नाही, एवढंच कार्य नाही, या कार्याव्यतिरिक्त त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये इतरही अनेक सद्गुणांचा समुच्चय आढळतो. एक सद्गुण नाही, अनेक सद्गुण आहेत त्यांच्याकडे. महाराज अत्यंत बुद्धिमान होते. महाराज कसे होते? बुद्धिमान होते. त्यांनी अनेक विद्या आत्मसात केल्या होत्या. त्यांना अनेक भाषा आणि लिपी अवगत होती. आईवडिलांनी केलेले स्वराज्य स्थापनेचे आणि नैतिकतेचे संस्कार त्यांच्या मनात खोलवर रुजलेले होते. त्यांच्या व्यक्तिमत्वात चारित्र्य आणि सामर्थ्य, शील आणि पराक्रम यांचा समन्वय झाला होता. त्यांच्याकडे नेतृत्व, व्यवस्थापन, दृष्टेपणा, राजकीय मुत्सुद्देगिरी, मुलकी आणि लष्करी प्रशासनाविषयीचे प्रभावी धोरण, सत्य आणि न्याय यांवरील निष्ठा, सर्वांना समान वागणूक देण्याची वृत्ती, भावी गोष्टींचा आराखडा तयार ठेवण्याचे नियोजन, नियोजित प्रकल्प तडीला नेण्याचे कौशल्य,
संकटात खचून न जाता उफाळून येण्याचा निर्धार, सदैव जागृत राहण्याचा सावधपणा इत्यादी प्रकारचे असंख्य गुण आपल्या राजांकडे होते. बघा मुलांनो, परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो की शिवाजीराजांचे गुण लिहा, शिवाजीराजांचे गुणवैशिष्ट्य लिहा, त्यांचं व्यक्तिमत्व यावर स्पष्टीकरण द्या. काय काय त्यांचे गुण आहेत. एक तर ते बुद्धिमान होते, अनेक प्रकारच्या विद्या त्यांनी आत्मसात केलेल्या होत्या, अनेक प्रकारचे ग्रंथाचं वाचन त्यांनी केलेलं होतं, त्यांना अनेक भाषा येत होत्या, मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू या सगळ्या भाषा त्यांना अवगत होत्या, लिप्यासुद्धा अवगत होत्या. आणि त्याचबरोबर आईवडिलांनी जे काही स्वराज्य स्थापनेचं आणि नैतिकतेचं संस्कार त्यांच्यावरती केलेले होते ना, ते त्यांच्यात मनामध्ये खोलवर रुजलेले होते. त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये चारित्र्य आणि सामर्थ्य, शील आणि पराक्रम यांचा समन्वय होता. त्यांच्याकडे नेतृत्व पण होतं, व्यवस्थापन कसं करायचं याचा दृष्टीपणा होता, राजकीय मुत्सुद्देगिरी कशी करायची हे पण त्यांच्याकडे चातुर्य होतं, मुलकी आणि लष्करी प्रशासनाविषयीचे प्रभावी धोरणसुद्धा त्यांच्याकडे होतं, सत्य आणि न्याय यांवरील निष्ठा पण होती. त्यांनी कधीच अन्यायाला पाठीशी घातलं नाही. सर्वांना समान वागणूक देण्याची वृत्ती होती. जवळचा असो की दूरचा असो, चूक ते चूकच, बरोबर ते बरोबरच, ही वृत्ती त्यांची होती. सर्वांना समान वागणूक देण्याची वृत्ती. भावी गोष्टींचा आराखडा तयार ठेवण्याचे नियोजन त्यांचं होतं. भावी गोष्टीमध्ये कोणत्या गोष्टी लागणार आहेत त्याचं पूर्ण प्लॅनिंग त्यांच्याकडे होतं. नियोजित प्रकल्प तडीला नेण्याचे कौशल्य त्यांच्याकडे होतं. संकटात खचून न जाता उफळून येण्याचा निर्धार, सदैव जागृत राहण्याचा सावधपणा इत्यादी असंख्य गुण आपल्या राजाकडे होते. पुढचा पॅरेग्राफ. स्त्रियांच्या बाबतीत कोणी अनुचित वर्तन केले तर तसे करणाऱ्यास ते कठोर शिक्षा करत. प्रजेतील शेतकरी, कारागीर, सैनिक, व्यापारी अशा सर्व घटकांची ते काळजी घेत. माहिती आहे आपल्याला, स्त्रियांच्या बाबतीत शिवाजीराजे खूप जागरूक होते. त्यांच्या बाबतीत जर कोणी गैरवर्तन केलेलं असेल, कोणी अन्याय केला असेल तर त्याला शिक्षा करण्यासाठी, आणि ती पण शिक्षा कशी, कठोर शिक्षा करण्यास कधी त्यांनी मागे पुढे पाहिले नाही. प्रजेतील शेतकरी असो, कारागीर असो, सैनिक असो, व्यापारी असो, कोणत्याही याचा असो, या सर्व घटकांची राजांनी काळजी घेतलेली होती. स्वधर्मातील व्यक्तीप्रमाणेच परधर्मातील व्यक्तींविषयी भेदभाव न करता आदर बाळगत. आज आपण फक्त आपलं स्वकीय बघतो, पण परकीयांबद्दल आपण आदरभाव ठेवत नाही. पण हा महाराजांकडला एक आदर्श गुण आहे. त्यांनी स्वकीयांना तर मान सन्मान दिलाच, त्याबरोबर जे परधर्मातले आहेत, परकीय आहेत, त्यांनासुद्धा मान सन्मान आदर ठेवलेला आहे त्यांचा. परधर्मात गेलेल्या व्यक्तींना परत स्वधर्मात घेण्याला ज्या काळात विरोध होता, त्या काळात त्यांनी अशा व्यक्तींना परत स्वधर्मात घेतलं. बघा विद्यार्थ्यांनो, ज्यावेळेस मुस्लिमांचं राज्य होतं, मुघल सत्ता होत्या, त्यावेळेस त्यांनी मारून मुटकून आपल्या हिंदूंना मुस्लिम बनवलेलं होतं. इस्लाम धर्म त्यांना स्वीकारायला लावलेला होता. आणि या काळात एकदा का तो बाटला, एकदा का त्या धर्माचा स्वीकार त्यानं केला की त्याला परत आपल्या हिंदू धर्मात घेतलं जायचं नाही, अशी प्रथा होती त्यावेळेस, कडक शिस्त होती. आणि अशा परिस्थितीसुद्धा शिवाजी महाराजांनी ज्यांना बळजबरीने, जबरदस्तीने धर्म बदलायला लावला होता, इस्लाम केलं होतं, त्यांना परत आपल्या स्वधर्मात घेण्याची प्रथा त्यांनी पाडली होती, किंवा त्यांनी ते ठेवलेलं होतं. स्वधर्मात घेण्याचा ज्या काळात विरोध होता, त्या काळात त्यांनी अशा व्यक्तींना परत स्वधर्मात घेतले. प्रसंगी त्यांच्याशी स्वतःचे नाते जोडले, कारण एकदा जर तो इस्लामातून हिंदूमध्ये आला तर त्याच्याशी कुणीही नातं गोतं, रोटीबेटीचा व्यवहार करत नव्हते. पण अशा परधर्मातून स्वधर्मात आलेल्या व्यक्तीला राजांनी स्वतः नातं त्यांच्याशी जोडलं. समुद्र पर्यटनास धार्मिक कारणावरून विरोध होता. समुद्र पर्यटनास धार्मिक कारणावरून, कारण आपण धार्मिक लोक होतो आणि समुद्र पर्यटनास त्यावेळेस लोकांचा विरोध होता. त्या काळात त्यांनी सिंधुदुर्गसारखे जलदुर्ग बांधले, आरमाराची निर्मिती केली, समुद्रावरून होणाऱ्या बाह्य आक्रमणाची दखल घेऊन त्यांवरचा उपाय त्यांनी तयार ठेवला होता, असा याचा अर्थ होतो. ते राज्याभिषेकाद्वारे स्वराज्याचे अधिकृत राजे बनले. त्यांनी एका राज्याभिषेकानंतर धार्मिकदृष्ट्या वेगळ्या प्रकारचा दुसरा राज्याभिषेकसुद्धा करून घेतला होता.
म्हणजे जो नेमाने आहे त्यांनी नेमाने पण घेतला, पहिला राज्याभिषेक केला आणि त्यानंतर आपल्या धर्माप्रमाणे जो असतो तो राज्याभिषेकसुद्धा त्यांनी केलेला होता. त्यांच्या या सर्व कृती त्यांचे धार्मिक क्षेत्रातील क्रांतिकारत्व दर्शवणाऱ्या आहेत. तर यामुळे त्यांचं म्हणजे त्या आधुनिकतेची कास धरणारे होते हे आपल्याला लक्षात येतं. स्वराज्यावर जेव्हा जीवघेणी संकटे येत तेव्हा सहकार्याऐवजी वा त्यांच्यासह ते स्वतः त्या संकटांना भिडत. त्यामुळे त्यांचे सहकारी स्वराज्यासाठी प्राण अर्पण करायला सिद्ध असत. अनेक राजे बघितले आपण. या राजांनी काय केलं? दुसऱ्यांनाच लढायला पाठवलं, स्वतः कधीही लढाईमध्ये सामील झाले नाहीत. त्यांनी आपला राजदरबार कधी सोडला नाही. पण शिवाजीराजे एकमेव असे राजे होते की संकटाच्या काळामध्ये ते स्वतः हातामध्ये तलवार घेऊन इतर सैनिकांबरोबर सामोरे जाऊन नेतृत्व करून स्वतः लढलेले आहेत. आणि त्यामुळं त्यांच्यासह असणारे जे काही सहकारी होते त्यांनीसुद्धा स्वराज्यासाठी आपला प्राण अर्पण करायला ते पण सिद्ध झाले होते. अर्थात केवळ अशा मोठ्या संकटांना धैर्याने आणि निर्भयपणाने सामोरे जाणे एवढेच त्यांचे मोठेपण नव्हते. त्यांना आपल्या स्वराज्याला नैतिकतेचा आणि गुणवत्तेचा आधार द्यायचा होता. म्हणून महत्त्वाच्या गोष्टीप्रमाणेच छोट्या छोट्या गोष्टींच्या बाबतीतही त्यांना संबंधितांना योग्य ते आदेश दिल्याचे आढळते. बघा, राज्यांना आपलं हे स्वराज्य काय करायचं होतं? नैतिकतेवर आणि गुणवत्तेवर उभं करायचं होतं. आपल्या स्वराज्याची नैतिकता वाढवायची होती. तर यासाठी त्यांनी ज्या वेळेस काही छोट्या मोठ्या गोष्टी घडत त्यावेळेस त्या अधिकाऱ्यांना त्यांनी संबंधितांना योग्य ते आदेश त्या वेळेस दिलेले आढळतात. सैनिक आणि शेतकऱ्यांच्या शेतातील भाजी देखील जबरदस्तीने घेता कामा नये या अर्थाचा आदेश त्या दृष्टीने आदर्श आहे. सैनिक म्हटल्यानंतर आपण बघतो आज पोलीस आपल्याकडे आहेत. हे पोलीस काय करतात? आपल्या अधिकाराचा वापर करून कुठेही काही उचलण्यास कमी करत नाहीत. पण शिवाजीराजांनी त्यावेळेचे जे सैनिक होतं त्यांना पूर्णपणे ताकीद होती की शेतकऱ्यांच्या शेतातला माल भाजीसुद्धा जबरदस्तीनं घ्यायची नाही असा हुकूमच राजांचा होता. त्यांनी झाडे तोडण्यावर घातलेली बंधनेही महत्त्वाची आहेत. झाडे तोडण्यावर शिवाजीराजांचा खूप हे होता. झाडे वाचवा, झाडे लावा, झाडे लावा, झाडे वाचवा हा त्यांचा आदर्श होता. हे त्यांचे गुण होते. त्यांनी झाडे कधीही तोडू दिले नाहीत. वृक्ष संवर्धन करणे ही काळाची गरज आहे हे त्यांना त्यावेळेस समजलेलं होतं. म्हणजे किती दूरदृष्टी त्यांच्याकडे होती. किल्ल्यावरील कचरा इकडे तिकडे कुठेही न टाकता परसात जाळावा आणि त्याच्या राखेवर भाजीपाला पिकवावा असा त्यांचा आदेश होता. ते स्वराज्याची उभारणी करताना बारीक सारीक बाबींकडे किती लक्ष देत होते हे यावरून स्पष्ट होते. हे केवळ योद्धे नव्हते तर ते एका नव्या स्वतंत्र, नीतिमान आणि सुसंस्कृत समाजाची निर्मिती करणारे शिल्पकार होते. त्यांची थोरवी सर्वांगीण आहे. किती छोट्या छोट्या गोष्टींमध्ये राजांनी लक्ष घातलेलं होतं. किल्ल्यावर कचरा पडलेला असेल तर तो कचरा ते त्या परसामध्ये जाळत आणि त्याच्या ज्या राख तयार होत त्या राखीवर भाजीपाला पिकवत. यामुळे त्यांच्या किती म्हणजे बारीक लक्ष असतं हे लक्षात येतात. तुमच्या परिसरातील कचऱ्याचे व्यवस्थापन कसे करता? कचऱ्याचे व्यवस्थापन करणाऱ्या यंत्रणांची नावे सांगा. हे उपक्रम तुम्ही शोधून काढायचे आहेत. मित्रांनो, आपल्या राष्ट्रीय चळवळीमध्ये महाराज हे एका मोठे प्रेरणास्थान होते. महात्मा ज्योतिराव फुले यांनी समतेच्या संघर्षामध्ये पोवाड्याद्वारे महाराजांची महती सांगितलेली आहे. राष्ट्रीय चळवळीमध्ये महाराज हे एक मोठे प्रेरणास्थान होते. म्हणजे आपल्यावर इंग्रजांचं राज्य होतं आणि तेव्हा जे काही राष्ट्रीय नेते तयार झाले त्यांच्यासमोर प्रेरणा कोणाची होती? तर शिवाजी महाराजांची प्रेरणा होती. आणि त्या प्रेरणेतूनच त्यांनी पेटून या इंग्रजांना हुसकून दिलेलं होतं. तर त्यातलेच महात्मा ज्योतिराव फुले यांनी समतेच्या संघर्षामध्ये पोवाड्याद्वारे शिवाजी महाराजांची महती वर्णन केलेली आहे. मित्रांनो बघा, या ठिकाणी हा पोवाडा दिलेला आहे. त्या पोवाड्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले 1869मध्ये हा पोवाडा ज्योतिराव फुलेंनी लिहिला होता. त्यातला काही छोटासा भाग या ठिकाणी दिलेला आहे. शिवाचा गजर जय नामाचा झेंडा रोविला, क्षत्र्याचा मळा मावळ्याचा शिकार खेळला, माते पायी ठेवी डोई गर्व नाही काडीचा, आशीर्वाद घेई आईचा, आला बला घेई आवडता होतो जिजीचा, पवाडा गातो शिवाजीचा, कुळवाडी भूषण पवाडा गातो भोसल्याचा, छत्रपती शिवाजीचा.
शिवाजीचा गजर जयनामाचा झेंडा रोविला. क्षत्र्याचा मेळा मावळ्याचा शिकार खेळला. माते पायी ठेवी डोई गर्व नाही काडीचा. आशीर्वाद घेई आईचा आलाबला घेई आवडता होतो जिजीचा. पवाडा गातो शिवाजीचा कुळवाडी भूषण पवाडा गातो भोसल्याचा छत्रपती शिवाजीचा. असे शिवाजी महाराजाचं महत्त्व वर्णन करणारा हा छोटासा पवाडा या ठिकाणी ज्योतिराव फुलेंनी दिलेला आहे. लोकमान्य टिळकांनी शिवजयंती उत्सवाच्या माध्यमातून राष्ट्रीय जागृती केली. शिवचरित्राची महती सांगणारे पुस्तक लाला लजपतराय यांनी लिहिले आहे. तमिळ काव्याचे पितामह सुब्रमण्यम भारती यांनी शिवाजी महाराज हे आपल्या सहकाऱ्यांना उद्देशून बोलत आहेत असा प्रसंग कल्पून काव्यरचना केली. विश्वकवी रवींद्रनाथ टागोर यांनी महाराजांवर एक दीर्घ कविता लिहिली आहे. महाराजांच्या राज्य साधनेच्या प्रयत्नांकडे ते थोर ध्येय साधनेचे प्रयत्न म्हणून पाहतात. सर जदुनाथ सरकार यांनी शिवाजी अँड हिज टाइम्स या ग्रंथात छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव केला आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराजांबद्दल असे म्हटले आहे की महाराज हे केवळ महाराष्ट्राचे नव्हते तर ते साऱ्या राष्ट्राचे होते. त्यांचे आपल्या देशावर फार प्रेम होते आणि मानवी सद्गुणांचे ते साक्षात प्रतीक होते. भारतातील सर्व भाषांमध्ये महाराजांची प्रेरणा आणि आदर्श सांगणारे साहित्य निर्माण झालेले आहे. शिवाजी महाराजांची स्वराज्य कार्याची आणि त्याचे सुराज्यात रूपांतर करण्याची प्रेरणा भावी पिढ्यांनाही आदर्श राहील. शिवाजी महाराज हे थोर राष्ट्रपुरुष होते. बघा, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अनेक ग्रंथकारांनी, अनेक विचारवंतांनी, अनेक नेत्यांनी भरभरून अशी पुस्तके लिहिलेली आहेत आणि त्या पुस्तकांमधून राजांचं वर्णन केलेलं आहे, राजांच्या सद्गुणांचं वर्णन केलेलं आहे, त्यांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवलेला आहे. कारण शिवाजी महाराज हे स्वराज्य कार्याची आणि त्याचे सुराज्यात रूपांतर करण्याची प्रेरणा भावी पिढ्यांना आदर्श राहील. कारण शिवाजी महाराज हे एक थोर राष्ट्रपुरुष होते. अशा प्रकारचे हे शिवाजी महाराज कळण्यासाठी आपल्याला त्यांची अनेक पुस्तके वाचावी लागतील मित्रांनो. तर यामधून आपल्याला शिवाजी महाराजांची गुण, त्यांचं व्यवस्थापन याबद्दल थोडक्यात आपण पाहिलेले आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो लाईक करायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. तर आजच्या पुरतंच एवढंच. टाटा, बाय बाय.